महाराष्ट्र नवनिर्माण सेना के मुंबई चैम्बूर के विभागाध्यक्ष माउली थोरवे के घर में विराजमान गणपति बप्पा की बड़े ही धूमधाम से विदाई हुई। अनंत चतुर्थी के 2 दिन बाद हुए बप्पा के विसर्जन से पहले निकली विसर्जन यात्रा में गाजे बाजे के बीच माउली थोरवे और उनके परिवार के साथ साथ एमएनएस कार्यकर्ता खूब नाचते झूमते नजर आए। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। 10 दिवस खूप उत्साहाचं वातावरण होतं गणपती बाप्पाच्या. आज जडंत करणारे आम्ही गणपती बाप्पाला निरोप देत आहोत आणि पुढच्या वर्षी लवकर एक प्रार्थना करत आहोत. सोबतच आज जो संदेश देण्यात आला होता या माध्यमातून त्याबद्दल काय सांगणार? म्हणजे नारी शक्ती कुठेतरी तिच्या सुरक्षेचा विसर पडत चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जसे रयतेमध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याचा कोणाची हिंमत होत नव्हती, तर तो कायदा आता परत लागू करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्या माध्यमातून हा संदेश पाठवला होता की सरकारचे याच्याकडे लक्ष द्यावे आणि पिंजऱ्यामध्ये जी काही आजची महिला खांद्याने खांदा लावून काम करत आहे, परंतु ती सुरक्षित नाहीये. आणि कुठेतरी आम्ही परत आता महिला म्हणायला लागलो की 7च्या आत घरात, म्हणजे मुलीला घर हेच पिंजरा समजल्यासारखं होत आहे. आज माऊली साहेब यांचा गणपती विसर्जनासाठी आलेले आहे. बाप्पा चरणी आमच्या मनसे परिवारतर्फे एकच विनंती आहे बाप्पा चरणी की माऊली साहेब आमदार होऊ दे आणि पुढच्या वर्षी वाजत गाते आम्ही सगळे इथं सगळे परिवार असंच येऊ दे अशी बाप्पा चरणी प्रार्थना. नाही, बरोबर आहे. आजकालची महिलांना कुठं आज महाराष्ट्र राज्यामध्ये सुरक्षित वाटत नाही. ते आपल्या रोज घरातून बाहेर एक भीती घेऊन निघत असतात आणि घरात येताना आपण सुरक्षित येऊ का नाही या प्रकारचं वातावरण आता काही दिवसात झालेलं आहे. मी गणपती बाप्पाच्या हीच प्रार्थना करतो की या सरकारला सुबोधी दे आणि एक चांगल्या प्रकारचे कडक कायदे या महिलांसाठी येऊ देत. आणि आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती जो चिखल झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये लोकांच्या प्रश्नांकडे कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाही आणि त्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करेन असं सुद्धा गणपती बाप्पाला मी साकडं घातलेलं आहे. खरं तर या वर्षीचा देखावा मी महिलांवर महाराष्ट्रात ज्या प्रकारे वाढते अत्याचार आहेत, मुलींवर होणारे अत्याचार असतील, याला कुठेतरी प्रशासनाचा आणि सरकारला याकडे लक्ष द्यायचं वेधलं जावं यासाठी आम्ही तो देखावा साकारला होता. आणि नक्कीच एक समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे म्हणून हा देखावा खूप म्हणजे लोकांना आवडला. आणि आम्ही प्रत्येक वर्षीच ज्या चालू स्थितीवर म्हणजे चालू ज्या काही घटना घडत असतात, मागच्या वर्षी जशी इर्षावाडीची घटना घडली होती, दुर्दैवी घटना, तो इर्षावाडीचा देखावा मागच्या वर्षी साकारला होता. आपण राजकीय क्षेत्रात असताना आपली सामाजिक बांधिलकी ही जपली पाहिजे. त्या हेतूने आपल्याला सामाजिक संदेश देणारा आणि लोकांमध्ये काहीतरी जनजागृती झाली पाहिजे अशा प्रकारचा देखावा दरवर्षी बाप्पांना निरोप म्हणजे आपण तसं बघितलं तर प्रतिकात्मक मूर्तीला निरोप देत असतो, पण बाप्पा आपल्या बरोबर कायमच आहे. त्यामुळं ज्यावेळी आज 10 दिवसाचा हा उत्सव पार पडलेला आहे आणि पुढच्या वर्षीची आम्ही वाट बघत आहोत गणपती बाप्पाच्या आगमनाची. खरं तर गणपती बाप्पाचं विसर्जन हे आनंद चतुर्दशी आम्ही दरवर्षी करतो, पण यावेळी पक्षाचे अनेक कार्यक्रम आनंद चतुर्दशी असल्या कारणाने आज आम्ही विसर्जन आजच्या दिवशी घेतलेलं आहे. आणि आज बाप्पाला विसर्जन करताना अतिशय जड अंतकरणाने या ठिकाणी तलावावर आलेलो आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आम्ही वाट बघत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातली आमची जनता सुख समृद्धी निरोगी आयुष्य त्यांना लाभू दे अशी गणपती चरणी प्रार्थना करतो. चांगलं वाटतं. आता 10 दिवस होत, आता पुढच्या वर्षी परत येईल बाप्पा, चांगलं वाटतं. तर गणपती बाप्पाची पूजा आम्ही 10 दिवस केलेली आहे. मागणी फक्त एवढीच आहे की हे बाप्पा तू सगळ्या महिलांना तर सुरक्षित ठेव, पण ह्या विश्वामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये कोणावरती अन्याय होऊन देऊ नको. महिला असेल तरी होऊन देऊ नको आणि पुरुष असेल तरी होऊन देऊ नको. प्रत्येक अन्याय जरी झाला असेल तरी त्याच्यावरती न्याय येऊन दे, त्याला न्याय भेटून दे प्रत्येक जणाला. त्याचबरोबर सरकारला जाग येऊन दे, महिलांच्या साठी तर येऊच दे, पण देशामध्ये खूप काही दुसऱ्याही गोष्टी चालू आहेत, त्याच्याकडे सरकारचं लक्ष जाऊन दे, त्याच्याकडे मीडियाचं सुद्धा लक्ष जाऊन दे अशी मागणी देवाला आहे. सगळ्यांना सुरक्षित ठेव, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर. बस, धन्यवाद.